निबंध भाषण कवितेमधून विचारांचं मंथन आहे. शाळेचे कला महोत्सव म्हणजे विद्यार्थ्यांचे स्पंदन आहे. चैतन्य भरून चोहीकडे शोभा वाढवते महोत्सवाची. तुझ्या साक्षीनं चैतन्य व बळवंतराव वानखडे, अमरावती. सन्माननीय स्कर्डे सर यांच्या हस्ते माननीयाला भावपूर्ण सत्कार सोहळा. ते राज्य शासन डॉक्टर विगे सर सत्कार करीत आहेत. अध्यक्ष सन्माननीय कर्डे सर यांचं शाल, श्रीफळ, बुके देऊन सत्कार होतो आहे. या माहोरे मॅडम यांचे स्वागत दवणे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. यांना मी आमंत्रित करतो. प्राचार्य या अगोदर मी शुभहस्ते होत आहे. अध्यक्ष प्रवीण भाऊ डिबे. एक दुसरं व्यक्तिमत्व आहे, तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, मेंढपाळ संघटनेचे अध्यक्ष. आता खरं तर अशा माणसांना बोलावतात पण रस्त्यावर बसण्यासाठी, आंदोलनासाठी, पण त्यांचाही सन्मान झाला पाहिजे. कारण हीच माणसं समाज जागवतात, समाज शाबूत ठेवतात आणि समाजाला न्याय आणि दिशा द्यायचंही काम करतात. ठीक. तर त्या लोकांच्या दूरदृष्टीमुळेच आज बहुजन समाज शिक्षण घेऊन पुढे जाऊ शकला. तसंच या संस्थेचे संस्थापक सुद्धा बाबासाहेबांनी सुद्धा दूरदृष्टी ठेवली. त्यांच्या पश्चात आमचे बंधू मेघशाभाऊ यांनी त्या संस्थेचा गाळा हाकलताना वेगवेगळ्या आव्हानाप्रश्न सहन केला. त्यांनी सांगितलं स्पष्ट की शेती विकून सुद्धा या शैक्षणिक संकुलनासाठी मी पैसे लावले आणि ती दानत त्यांनी ठेवली. आज त्यांची परिस्थिती त्यांनी सांगितली सुद्धा. पण मेघशाभाऊ जेथपर्यंत सरकारी पैशातून त्यांना शाळा बांधता आल्या, त्यांच्या पहिले म्हणजे आपल्या सत्ताधारी जे काही लोक होते, राज्यकर्ते होते, त्यांनी तेथपर्यंत तो निधी चालू ठेवला की ते संस्थेला देणं, संस्थेच्या इमारती बांधणं, संस्थेचं सगळं करणं. पण जेव्हा त्यांचं काम संपलं, त्यांच्या बांधून झाल्या, तेव्हा त्यांनी आमच्यासाठी बदल केले. त्यांना माहीत आहे आता काही कुठं म्हणून त्या निधीवर त्यांनी बॅन आणला. काही मार्ग असेल, काही बाकी काही विषय असेल तर निश्चितच आपण जी मागणी केली ती प्रामुख्याने त्याचा विचार करण्यात येईल. तुमचे प्राचार्य, तुमचे जे काही कर्मचारी आहेत, तायडे वगैरे सर्व नेहमी संपर्कात असतातच, तर ते निश्चितच केलं जाईल. जे तुम्ही शेंटरच्या विषयीची खंत व्यक्त केली, ती खंत चलो बैठे बैठे सावधान, जी खंत व्यक्त केली ती खंत निश्चितच बरोबर आहे. यासाठी मी एक वेळ नाही अनेक वेळ म्हणजे पत्रसुद्धा दिलं, दुसऱ्यांदा पत्र दिलं, फोनवर किती वेळ बोललो आणि यांना सुद्धा तिथं पाठवलं. पण काहीतरी कुठंतरी पाणी मुरत होतं हे माझ्या लक्षात आलं. त्यावेळेस त्यांना सांगितलं, म्हटलं काहीतरी दुसऱ्याच काही बाबी लोक समोर घेऊन हे शेल्टर बंद कर. कारण अधिकाऱ्यांकडे ज्यावेळेस मी वारंवार फोन केला त्यावेळेस अधिकारी ते मान्यच करायला तयार नव्हते. तर वेगवेगळे कारणं सांगायला वेगवेगळ्या लोकांसोबत बोललो, अध्यक्षासहित तर सगळ्यासोबत बोललो आपण, परंतु ते नाही केलं गेलं. यात तुमचा जे प्रामाणिकपणा होता त्या प्रामाणिकपणेवर त्यांनी पाणी फिरवलं. हे सत्य जरी असेल तरी पाहू, पुढच्या सत्रात निश्चित आपण प्रयत्न करू. कारण तुम्ही आंदोलन वगैरे केलं, तुम्ही लगेच यांना बोलावलं, म्हटलं आंदोलन करून पुराव्यावर उद्या जर केसेस दाखवली तर आज पालक म्हणतात, पण उद्या पालक तुमच्या नावानं बोलतील, म्हणून ह्या घटना करू नका, ते मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं. ते आणि संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं, म्हटलं त्यांचं त्या आंदोलनाच्या बाबतीत फारसं तुम्ही मनावर घेऊ नका म्हणून. कारण त्यांनी तशी त्याच्याबद्दलची नोटीस सुद्धा काढली होती. तर असो,
आपण एक अतिशय महत्त्वाची खंत व्यक्त केली की जे काही मराठी शाळा आहेत, मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. परंतु आज जसं आपण शेतकऱ्याच्या आत्महत्या कर्जबाजारीपणामुळे आणि नापिकीमुळे पाहायला भेटतात आपल्याला किंवा वाचतो आपण, ते उद्याचा पालक हा आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी आत्महत्या करील ह्या बातम्या आपल्याला जास्त नाही येणाऱ्या 1-2 वर्षातच वाचायला मिळतील. कारण परिस्थिती तशी निर्माण झाली. आज ठीक आहे, असं वाटते कोणी पाल्याला असं वाटते की आपला मुलगा चांगल्या शाळेत शिकला पाहिजे, कॉन्व्हेंटमध्ये गेला पाहिजे. परंतु जे काही आपली आर्थिक परिस्थिती असेल, कौटुंबिक कारण आहेत किंवा अजून काही वाडी आहेत, त्यानुसार ते आपली आर्थिक परिस्थिती कमकुवत होत चाललीच. आणि त्या परिस्थितीत म्हणजे समजा 50 एकर त्यावेळेची जमीन असेल तर 10 एकरावर आली, 5 एकरावर आली. 5 एकराचं उत्पन्न काढून जर अमरावतीत आपला पाल्य जर शिकवायला ठेवतो म्हटलं आणि त्याच्याबरोबर त्याची आई ते खोली वगैरे जर करतो म्हटलं तर हे न परवडण्यासारखं आहे. म्हणून मी जे म्हणतो ते जास्त दिवस दूर नाही, येणाऱ्या काळात आपल्याला ते तसं पाहायला मिळेल. म्हणून तुमची आमची सगळ्यांची आता जबाबदारी आहे. पडत होता म्हणून दादा, यंदाचं वर्ष जरी गेलं तरी पुढच्या वर्षी आपण आपल्या शाळेमध्ये आपलं सेंटर वापस आणू, हे तुम्हाला 100% गवाही देतो. आणि ते कोणीही प्रयत्न आणून मी मला कुठल्याही लेवलवर जावं लागलं तरी चालेल, पण मी सेंटर वापस आणेल दादा. आणि राहिले विषय, आता बळवंत दादांनी सांगितलं की चालू सरकारातनी जे काही होतं ते आता सगळं बंद केलं. पण दादांचं स्वप्न आहे, दादांची राहिलेली फक्त 10 एकर वडलो पार्कीची शेती आहे, ती शेती नक्की कायम राहील. आणि मी ज्या पक्षातनी जिल्हा प्रमुख म्हणून मी काम करतो आणि ज्या पक्षाचा मी जिल्हा नियोजनचा अमरावतीचा सदस्य राहिलो, त्यामधून मी जवळपास 11 गावांना 10 कोटी रुपये निधी आणला आणि त्या गावाचा मी विकास केला. फक्त मी काय होतो, एक जिल्हा प्रमुख म्हणून होतो. मी कुठला खासदार नाही, मी कुठला आमदार नाही, मी कुठल्या जिल्हा परिषदचा सदस्य नाही. पण दादांना मी एवढी गवाही देतो की माझ्या पक्षाचे मंत्री उदय सामंत साहेब हे उद्योग मंत्री आहे, यांच्या CSR फंडातून दादा मी तुमच्या शाळेसाठी 100% प्रयत्न करेन बिल्डिंगसाठी पैसे आणण्याचे. हा माझा शब्द आहे. मी बरेच कामं केले, मी माझ्या मनाने, माझ्या तनाने आणि धनाने कामं केले. या तुम्हाला वाटत असेल की ह्या डासवर उभारून काही फेकून तर नाही राहिला. तुम्हाला इथं गवाई आहे जानरावभाऊ कोकरे भुजद्याचे, त्यांना विचारा त्यांच्या गावामध्ये मी DPTCवर सदस्य असताना किती रुपये फंड दिला. 1 करोड रुपये फंड मी पुसदा गावातली दिला. 1 करोड रुपये. काम करण्याची जिद्द पाहिजे. निश्चितच सर, तुम्ही जी काही तळमळ करत आहात तुमच्या प्रयत्नाला निश्चित यश येणार. कारण कोशिश करने वाले की कभी हार नाही होती असा एक जो नारा आहे आणि तो नारा निश्चितच आपला यशस्वी होईल. कारण एक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, एक ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या लेकराला त्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे. आणि त्यासाठी सतत नाविन्यपूर्ण व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न आदरणीय गर्डे सर त्यांच्या शिक्षकाच्या माध्यमातून करत असतात. आणि खरं म्हणजे ते स्वतःला सुद्धा त्रास करून घेतात की ते सगळं सांगत असताना ज्या पद्धतीनं प्रवीण दिवे सरांनी सांगितलं की चुकीचं झालं की भांडणारा माणूस कोण असेल जाणारा तर कवरडे सर आहे. याचं कारण असं आहे की तळमळ आहे, कोणीतरी बोललं पाहिजे, कोणीतरी भूमिका घेतली पाहिजे आणि कोणीतरी भूमिका घेऊन पुढे गेलं पाहिजे. हा त्यामागचा एक महत्त्वाचा दृष्टिकोन त्यांचा आहे. कोणाशी भांडणं करणं हा दृष्टिकोन नाही, तो त्यांचा असणारा प्रामाणिकता. आणि कोणाला प्रामाणिकता या समाज व्यवस्थेमध्ये चालत नाही कोरडे साहेब. खरं म्हणजे जर काही एखादा आवाज एखाद्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये उचलला तर म्हणते शहाणा आहे. आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उचलला आणि 5 जॉईंट डायरेक्टर साहेब घराकडे पाठवले तसं प्रशांत जे भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये जे चुकीचं काम करतात आणि चुकीच्या पद्धतीने शाळा संस्था चालकाला आणि शिक्षकाला त्रास देण्याचं काम करतात, अशा लोकांना जेव्हा आणि कालांतरानं म्हणते की नाही गरज होती आपली, ही गरज आपल्याला तुमची जशी शाळेची गरज आहे ही शाळेची गरज आणि भविष्याचे वेध घेऊन आपण ज्या पद्धतीने भूमिका घेऊन जाते निश्चितच आपल्या प्रयत्नाला यश येईल.
असं मी म्हणतो आहे. मला थोडंसं खासदार साहेब बोलताना वाईट वाटलं साहेब. काय वाईट वाटलं की एखाद्या राजकीय पुढारी जेव्हा सांगतात की ही शिक्षण व्यवस्था चुकीच्या दिशेने जाईल. तुम्ही सुद्धा एका राजकीय पक्षाचे आहात, ते पडोळे साहेब सुद्धा एका राजकीय पक्षाचे होते, 3 पक्षाचे 3 लोक होते आणि तुम्ही लोक राजकीय पुढारी म्हणतात की ह्या शिक्षण व्यवस्थेचा प्रवास चुकीच्या दिशेने जाईल. काय कसं करावं? भूमिका घेतली पाहिजे साहेब की या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून केंद्र सरकारमध्ये 6% निधी एकूण अंदाजपत्रकाचा खर्च झाला पाहिजे अशा स्वरूपाची ड्राफ्टमध्ये जर तरतूद आहेत, नवीन धोरण आणत असेल तर ते का करत नाही या संदर्भातले प्रश्न. 6%ची तरतूद आहे, 4ही नाही करत, 3%च्या पलीकडे. महाराष्ट्र सरकार 2.8%च्या पलीकडे जात नाही. हे वास्तव आहे. ते या शाळा कशा उभ्या राहील आणि या शाळा उभारणीसाठी खरं म्हणजे आपल्या जनप्रतिनिधींनी ज्या भूमिका निभावल्या पाहिजे ते निभत नाही आणि परिणामतः या शाळांना जे अनुदान मिळालं पाहिजे ते मिळत नाही. आणि किती दिवस तुम्ही वर्गण्या करून हे काम करणार हे सुद्धा शोकांकित आहे. सर, ही व्यवस्था आपल्याला टिकवायची आहे. सर्वसामान्यांच्या लेकराला शिक्षण मिळालं पाहिजे. जोपर्यंत सर्वसामान्यांच्या लेकराला शिक्षण मिळालं पाहिजे असं सर्वांना वाटतं, प्रत्येक आमदाराला सुद्धा विचारलं पाहिजे की या शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भातील आपला काय रोल आहे, आपण काय सभागृहामध्ये तिथे दिवे लावलेले आहेत हे सुद्धा विचारलं पाहिजे. जे जनप्रतिनिधींना आपण निवडून दिलं, शाळा तुम्ही उल्लेख केलात, आम्हीच आमचं नटमस्तक झालो, आम्हीच आम्हाला कुठेतरी चुकलो, परंतु येणाऱ्या प्रवासामध्ये आपण तरी कोरडे साहेब हा विचार करून मी कोणाचा झेंडा घेऊन चाललो आहे यापेक्षा कोणाला निवडून द्यायचं आहे हे सुद्धा विचार केला पाहिजे. कारण आपल्याला ही व्यवस्था जर बदलायची असेल, आपल्याला शाळा सक्षम करायच्या असेल, आम्हाला डिजिटल लॅब निर्माण करायच्या असेल तर कशा भरोश्यावर ग्रामीण भागातील शाळा उभ्या राहील हा सुद्धा महत्त्वाचा चिंतनाचा प्रश्न या संस्था चालकांच्या पुढे आहेत. आणि यासाठी म्हणून पालकाची सुद्धा एक महत्त्वाची जबाबदारी आहे की आपण निवडून देत असताना कोणाला मतदान केलं तर त्याचा आपल्याशी काय संबंध येतो आहे हे सुद्धा अनेक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे. की दूरचा संबंध आपल्याशी कुठे ना कुठे रिलेटेड आहेत, परंतु ते होताना दिसत नाही. आणि परिणामतः आमच्या शाळा एकंदरीत सगळेजण सांगून राहिलेत की आप बंद करण्याचा घाट आहेत. महाराष्ट्रातील 62,000 जिल्हा परिषदच्या शाळेच्या संदर्भात प्रायव्हेटायझेशन केलं. या संच मान्यतेच्या याच्यावर 15,000-18,000 शाळेचं टांगती तलवार आहेत. पण यावर संदर्भात ह्या सक्षम करण्यासाठी शासनकर्त्यांना साहेब तुम्ही सांगितलं पाहिजे, बोललं पाहिजे की आपण ज्या पक्षाचे लोक आपण झेंडे घेऊन आहोत त्यांना सुद्धा सांगितलं पाहिजे की या शाळा सक्षम करण्यासाठी आपला रोल काय आहे. प्रत्येकाचा रोल असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आमची विनंती असेल, एक कार्यकर्ता म्हणून या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारा एक चळवळीचा ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा पोरगा म्हणून सांगतो आहे की प्रत्येकाने रोल आपल्याला निभावणं ही काळाची गरज निर्माण झालेली आहे. नाहीतर मग शाळेची अवस्था काय होत आहे. म्हणजे दिवेसरांची शाळा जर पाहिली तर का सुंदर शाळा त्या माणसांनी बनवलेली आहेत, तर त्याला तळमळ आहेत. कारण ते राष्ट्रीय सेवा योजनेपासूनचं असणारा एक कार्यकर्ता कशा पद्धतीनं करू शकतो आणि स्वतः पूर्णपणे जीवाची प्राणाची बाजी लावून आपली शाळा सक्षम दिशेने कशी जाईल हा प्रयत्न करतो आहे. त्याच पद्धतीनं करडे सर सुद्धा याच पद्धतीने प्रवास करते आहेत. सर, आपल्या प्रवासाला निश्चित यश येईल. मी तुम्हाला आज आश्वासित तर काही करत नाही, मी कोणा पदावर नाही, पण जेव्हा कुठे जर समजा मला तुम्ही लोकांच्या माध्यमातून संधी मिळाली तर मी डिजिटल शाळेच्या संदर्भात जे आमचं सगळ्यांचं स्वप्न आहे, त्या डिजिटल भारताचं स्वप्न आहे, त्या संदर्भामध्ये आपल्या भागातील शाळा सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून प्रवासाचं जे आम्ही भूमिका घेणार आहेत त्या संदर्भातलं जी प्लॅनिंग आहे त्या अग्रणीय शाळेमध्ये आपली शाळा असेल एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. डॉक्टर साहेबांनी जो आज शाळेबद्दलचं सर्व माहिती दिली, या बाबतीत त्यांचं खरोखरच कौतुक करण्यासारखं आहे. त्यांनी 30 ते 35 वर्षापासून शाळेचं रोपट्यापासून तर मोठं झाड होईपर्यंत पूर्ण संगोपन चांगल्या रीतीने केलं आणि शाळा 1 नंबरची केली. याचा मी ज्वलंत साथीदार आहे. मी 30 वर्षापासून डॉक्टर साहेबांचे माझे चांगले संबंध आहेत आणि त्यांचा तो संघर्ष पाहून मी पण कधी कधी थक्क होऊन जातो. त्यांना प्रत्येक वेळेस ऑफिसमध्ये म्हणा का कुठं प्रत्येक वेळेस विरोध झाला, पण त्यांनी त्या संघर्षाला न जुमवता शाळेसाठी जेवढी जास्तीत जास्त मेहनत घ्यायची होती तेवढी घेतली आणि शाळा आज या स्तरावर आणली. आता भविष्यातही डॉक्टर साहेबांना काही मदत लागली तर मी त्यांच्यासोबत आहे आणि त्यांची शाळा याच्यापेक्षा पण चांगल्या करण्याचा प्रयत्न करू
आणि या शाळेला मी शुभेच्छा देऊन मी माझ्या शब्दांना विराम देतो.